मित्रांनो, आता आपण हायवेने आलो. तर हायवेला तुम्हाला दाखवलं ते ड्यूक्स नोज आणि त्याच्या बाजूला नागपणीचं. तर आपण आता कुरवंडे गावात आलेलो आहोत. आपल्याला ट्रेक चालू करायचा असा जवळपास एक 45 ते 1 तासाचा असेल. तर आपण निघूयात आता. चला. एक 15 मिनटं आम्ही एक ट्रेल मारला आणि आता मधल्या रस्त्यावर आलो. इथे कुठेतरी एक इंद्रायणीचं उगमस्थान आहे, ते आपण आधी बघू. नंतर आपल्याला नागफणीकडे जाता येईल. आम्हाला रस्त्यामध्ये एक बाबा भेटलेले, त्यांनी सांगितलं इंद्रायणीचं उगमस्थान आहे, ते बघा म्हणून. तर आपण बघूयात इंद्रायणी. चला. हे आता आपण इकडे जाऊयात. इंद्रायणी नदीचं उगमस्थान आहे. तिथं छोटंसं असं मंदिर टाईप बांधलेलं आहे. तर बघूयात पाणी आहे का तिथे. चलो. लोक आपल्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. सॉरी मला वाटलं ना काय, मलाच काय करा कसं ना, आपले व्ह्युअर्स काय हिंदी पण आहेत ना, त्यांना कळायला पाहिजे ना थोडंसं. अरे वा, घेऊन जाऊ मोबाईल तासवत. जय श्रीराम. हे हे छोटंसं ढव आहे, इथनं नदी निघते. जर हात आपल्या पास लाईट आहे का? लाईट हे ना छोटंसं. हा, ढव हे आहे. उगमस्थान म्हणजे इथून येते का पाणी? इथून. हा, पावसाळ्यामध्ये इथं बाहेर येत असेल. ओके. आता सध्या थोडंसं आहे पाणी. अजून पाहिजे तसं कन्स्ट्रक्शन नाही केलं मंदिराचं. नवीन नवीन आहे आता. प्लीज. 14-15 रहेगा, किधर रहेगा उसके ऊपर डिपेंड है. ही आता पायवाटच बांधलेली आहे बऱ्यापैकी. छोटासा ट्रेल झाला होता. आता आपल्याला ट्रेक चालू आहे. एक चढाई आहे, एवढी स्टीप तर नाही, थोडीशी चढाई आहे. नंतर आपण ह्या साईडला, इकडे 2 आहेत डोंगर, हा नागपणीचा डोंगर आणि हा दुसरा. तर ह्याच्यावरनं आपल्याला तिकडे जायचं आहे. चलो चलो. आपण तिथून खालून सुरू केलो आणि आता एवढ्या वरती चढून आलो. आता अजून वरती जायचं आपल्याला, थोडाफार राहिला जागा. चला. ना आपल्याला तिकडे जायचं, ते नागपणी, आणि तिकडे एक शिवाचं शिवलिंग आहे. आणि आता आपण ह्या दुसऱ्या ह्याच्यावर आलेलो आहोत. इथनं आपल्याला आता त्या साईडला जायचं आहे. तर इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकता मिसिंग लिंकचा. आणि तो आहे विंचूकडा. तिकडे विंचूसारखा दिसतं, ते 2 जण बसलेत. तर विंचूकडाकडे आपल्याला जायचं आहे. आज मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे, मुख्यमंत्री वगैरे करतील. तर त्याच्यानंतर हा चालू होईल. आतापर्यंत काय चालू झालेलं नाही. तर आता आपण ड्यूक्स नोजवर आलेलो. इकडे हे छोटंसं मंदिर आहे, हे नागपणेश्वर. छोटीशी पिंड आहे, शिवलिंग आहे. आणि हा नागपणीचा डोंगर आहे. आता हे
तर हे आहे नागफणेश्वर महादेव देवस्थान. इथे इंद्राने तपश्चर्या केली होती आणि मग इंद्रायणी नदीचा उगमस्थान झालेलं. आणि हे एक शिवलिंग आहे. आता आपण नागफणी थोडंसं उतरतोय आणि उतरता उतरता आम्हाला एक छोटीशी गुफा दिसली. ते बघा, छोटीशीच आहे, छान आहे, छोटा आहे. बघ मध्ये काय काय आहे का, काही काय देख, पत्थर मार के देख पहिले, कुछ रहेगा तो हाँ, लेकिन वो ये कम हाइट कम होते जा रहा है ना. मला वाटतं झोपून जावं लागेल, पुराही लेट के जाना पडेल. हाँ, वो पण अंधार है. रिटर्न हो रहा है क्या वो? अरे टर्न होते इकडे. चल आ जा तू घरी. तो छान आहे खूप पैसा. टर्न होते आता आपला नागफणी आणि त्याच्या बाजूचा झालेला आहे डोंगर. आता आपण विचूकड्याकडे जायचा रस्ता शोधतोय. हे पूर्ण कारवी आहे आणि करवंदाची झाडं आहेत. अजून तर काही करवंदा लागलेले नाहीत, पण हे झाडी भरल्या रानातनं गार गार वातावरण आहे. तर आता आपण विचूकड्याकडे जाऊ. करवंदाची झाडं आहेत. करवंद आले नाहीत काय? अरे काय काय झालं जाऊ. आता थोडं ऊन तापलंय, नाही तर सकाळी छान थंड वातावरण, आल्हाददायक वातावरण होतं. अरे मित्रांनो, आपण आधी इथे गेलो, इथून मग इथे गेलो नागफणी, ज्याला ड्यूकनोज बोलतात. आणि आता आपण ह्या व्हॅलीतून खाली जाऊ. हा बघा तुम्हाला मध्ये मिसिंग लेन दिसतोय. आपल्याला तिथे नाही जायचं आहे. याच्या राईटनी एक विंचूकड आहे, त्या विंचूकड्याला आपल्याला जायचं आहे. आता आपण बरोबर त्याच्या खाली आलो नागफणीच्या. आणि तो इथनं आम्हाला रस्ता थोडासा वाटलेला आहे, पण जाता येणार नाही. पाय ठेवायला पण जागा नाही. त्याच्यामुळे त्या गुरुमध्ये चढून आपल्याला निघायचं होतं आणि वर आता आपण अडकलोय. माहीत नाही आता परत कसं जायचं, परत कसं जायचं काही कळलं ना झालं. तर नाही इथं हुक तर आहेत लावलेले. हुक आहेत तिथं, हुक आहेत का? तर आहेत. हा हुकला बघ, हुकला जरा थोडस. हा हा बस 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 बस. ट्रॅव्हल्स मोठा आहे का? रस्ता आहे का तिकडे? इथे हुक आहे ना,
लावलेलं आहे ते. रस्सी आपल्याकडे कुठे आहे? हा इथे रस्सीला लावायला तरी जाऊ शकतो. बस बस आजा आजा बघ जरा ट्रॅव्हल्स मार जरा. रईस पकडायला आहे का? पकडायला आहे नाही मग जाऊ दे ये. आलो. हा आरामशीर उडी नको मारू. हे बघा इथे रोप आणायला 3 हा. ठिकाणी जागा आहे. ती लावून. चालेल चालेल. थांब थांब मागे. थोडं खाली करून ये. हा जो पॅच आहे ना एवढा हा रिस्की आहे. तो जरा एक 5-6 फुटाचा रिस्की आहे पण ठीक आहे. म्हणजे हा तर जाऊन आलाय पण आमच्याच्यानं काय होणार नाही मला वाटतं. हा एवढा रिस्की आहे. हा एवढा लय risky हा आहे. एक 10 फुटाचा येशील ना. येतो मी येतो ट्राय करतो. मित्रांनो हा आहे ड्यूक नोज आणि तुम्ही बघू शकतात त्याच्या मध्यभागी ते एक कपार आहे आणि ह्या कपारीतून आपण जाऊन येऊ शकतो बघा. पण थोडा कठीण आहे. इथून बघा हा असा डीप आहे इथे. हे बघा हे असं डीप आहे. ह्या डीपमधनं हळूहळू मार्ग काढून आपल्याला जाता येईल. हळूहळू जायला लागतं मुळात. बस बस हो गया बस हो गया. ब्रदर जमतंय का? नाही जमत तर परत या. हा तर अशा प्रकारे हा असा आपण जातो पूर्ण तिथे जातो ट्रॅव्हल्स मारतो आणि आपण येऊ शकतो. बघा थोडं रिस्की आहे. आम्ही सगळे आता तिथे जाऊन आलेत पण काय आहे शूटिंग घ्यायला आम्ही बॅगा इथे ठेवल्या. आम्ही इथे ठेवल्यामुळे शूटिंग घ्यायला कोण नव्हतं. त्यामुळे आम्ही जाऊन आल्यानंतर आता शूट घेतोय. तो एकटा तिथे थांबलाय. बघा बघा हा असा रिस्की पाऊल वाटे पण सुंदर आहे. नाही ब्रो तर हे अशा प्रकारे हा असा रिस्क पॅच आहे. तो करून आपण येऊन तिथे थांबू शकतो. आणि बघा आम्ही जाऊन आलेलो आहे सगळेजण. हे पण जाऊन आले. मी बॅगा इथे ठेवल्या त्यामुळे शूट घेता आलं नाही आणि ती मिसिंगले. हा आहे ड्यूक नोज. ड्यूक नोजमधनं आपण थोडं खाली आलो आहे. इथे आहे हा विंचुकड. तर आपल्याला पोहोचायचं विंचुकड. आणि ही बघा ही मिसिंग लेन खूप सुंदर दिसतंय. आज उद्घाटन आहे पण अजून काही सुरू झालेलं दिसत नाही. तर आता निघूया विंचुकडाला.
फायनली आपला हा ट्रेक झालेला आहे आज नागफणी आणि ड्यूक स्नूज आणि प्लस तो विंचूकडा. ॲक्च्युली आपल्या प्लॅनमध्ये विंचूकडा नव्हता पण तो पण केला, त्याच्यामुळे वेळ लागला. नाहीतर आपण 1 तासाच्या आत आपण परत आलो असतो. पण आता आम्हाला जवळपास 2.5 ते 3 तास लागले. छान होता आणि आपण आता निघूयात परत. तर तुम्ही आमच्या चॅनलला बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला थँक्यू. चलो Bye, गाईज, bye, bye, बाय bye. बाय.